लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी एक घोषणा केली जी 10 वर्षापूर्वी कुणाला खरी सुद्धा वाटली नसती. त्यांनी सांगितलं, भारत आता नक्षलमुक्त होण्याच्या आपल्या लक्ष्याच्या समीप पोहोचलेला आहे. जवळजवळ 6 दशकांच्या संघर्षानंतर भारत सरकारनं नक्सलाइट माओइस्ट इन्सर्जन्सीवर पूर्णपणे विजय मिळवलाय. 31 मार्च 2026च्या डेडलाईनच्या अगोदरच भारतानं हे टार्गेट पूर्ण केले. 1 मिनिट विचार करा, हे केवढं मोठं यश आहे. आपल्याला कल्पना येत नाही. आपण वेगवेगळ्या विषयांमध्ये आता गुंतून पडलोय. ही ती चळवळ होती जिनं जंगलं काबीज केलेली होती, रेल्वे उडवल्या होत्या, पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्या केल्या होत्या आणि 12 राज्यामध्ये समांतर सरकारं चालवली होती. रेड कॉरिडॉर बिहारच्या जंगलापासून झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगण ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या जंगलापर्यंत पसरलेला होता. भीतीचं, गरिबीचं प्रतीक बनलेला होता. त्या भागात 20,000 तरुणांनी आपले प्राण गमावलेले होते एक हिंसक आयडिओलॉजीसाठी. तर मग हे भारतानं युद्ध जिंकलं कसं आणि कशा पद्धतीनं भारताने हे सगळं अचीव्ह केलं, त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. हा विजय समजायचा असेल तर आधी समजायला पाहिजे भारताला कशाशी सामना करावा लागला. सुरुवात झाली मे 1967 मध्ये पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग मधल्या नक्षलबारी या छोट्याशा गावात. तिथल्या भूमिहीन आदिवासी शेतकऱ्यांनी जमीनदारांच्या विरुद्ध उठाव केला, ज्यांनी पिढ्यानपिढ्या त्यांची जमीन बळकावलेली होती आणि आता त्यांना बंधनात ठेवलं होतं. प्रेरणा होती चीनच्या माओची. एक सशस्त्र क्रांती करायची, एक लढा उभारायचा आणि राज्यसत्ता उलथून लावायची. चारू मुजुमदार, कानू सन्याल आणि जंगल संथाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उठावानं नक्षल चळवळीला जन्म दिला आणि त्याच गावाच्या नावावरून या चळवळीला नक्षलवादी चळवळ असं नाव मिळालं. राज्याने काही महिन्यातच हा उठाव चिरडला, पण आयडिओलॉजी मेली नाही, ती भूमिगत झाली. आंध्र प्रदेशमध्ये पसरली, ओडिसामध्ये पसरली. शेवटी ती सीपीआय माओइस्ट नावाच्या एका टेररिस्ट ऑर्गनायझेशन मध्ये रूपांतरित झाली, ज्यानं आपलं आर्म्ड विंग, एक सशस्त्र सेना उभी केली. पीपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मी म्हणजे PLGA. 2000 ते 2025 या काळात या बंडामध्ये 4134 नागरिक, 2722 सेक्युरिटी फोर्सेसचे लोक, 4994 नक्सलाइट्स असे सगळे मिळून 12102 पेक्षा जास्त लोक मारले गेले होते. 2010 पर्यंत नक्षल मुवमेंट आपल्या शिखरावर पोहोचलेली होती. त्या वर्षी LWE म्हणजे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमशी संबंधित 1936 घटना घडल्या. म्हणजे बघा, एका वर्षात. आणि एका वर्षात 1005 लोकांना आपले प्राण गमावे लागले. त्या काळात 180 पेक्षा जास्त जिल्हे अफेक्टेड होते. पण त्या वर्षी एक टर्निंग पॉइंट आला. एप्रिल 2010 मधला दंतेवाडाचा हल्ला. छत्तीसगडमध्ये एका दिवशी CRPFचे 76 जवान मारले गेले, शहीद झाले. संपूर्ण देश हादरला. दिल्लीतल्या सरकारला देखील कळलं की विस्कळीतपणे रिएक्टिव्ह पोलिसिंगनं हे युद्ध आपण जिंकू शकत नाही. गरज होती एका युनिफाईड, लॉंग टर्म आणि मल्टी प्रॉंग्ड म्हणजे एकाच वेळी सगळ्या गोष्टींना हाताळणाऱ्या अशा स्ट्रॅटेजीची. फक्त सैनिक जास्त असून चालणार नव्हतं, तर रस्ते, शाळा, हॉस्पिटल्स उभारले पाहिजेत आणि मग या चळवळीला मोडता येईल. म्हणजे अंधार कसा पोत्यांमध्ये भरून बाहेर फेकून देता येत नाही. एक दिवा लावला की अंधार संपून जातो. 2015 मध्ये सरकारनं माओइस्ट व्हायलन्स संपवण्यासाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉलिसी आणि ऍक्शन प्लॅन तयार केला. 2 पिलर्सवर तो उभा होता. एक, नक्षलवाद्यांच्या परिसरात कायद्याचं राज्य स्थापित करणं. त्यासाठी सिक्युरिटीच्या बाजूने CRPF, कोब्रा बटालियन्स आणि आंध्र प्रदेशच्या ग्रे हाऊंड सारख्या इलिट जंगल वॉरफेअर युनिट्स. त्याचबरोबर इंटेलिजन्स लेड ऑपरेशन सुरू झाल्या. आधीच्या लार्ज स्केल कोम्बिंग ऑपरेशन्स सरळ बंद केल्या गेल्या. ज्या सिव्हिलियन्सला त्रास द्यायच्या किंवा माओइस्ट कधी त्यामध्ये सापडायचे नाहीत, हे सगळं बंद केलं गेलं. सिक्युरिटी प्रेझेन्स थेट नक्सल्स, ज्याला लिबरेटेड झोन्स म्हणायचे, अशा क्षेत्रापर्यंत वाढवला गेला. डेव्हलपमेंटच्या बाजूनं बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशननं या नक्षलवाद्याच्या कोर एरियामध्ये रस्ते बांधायचं काम सुरू केलं. प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर तिथं जायला तयार नव्हते, त्यामुळे BROने हे काम केलं. 2014-2025 या काळात नक्सल अफेक्टेड भागामध्ये 12,000 किलोमीटरपेक्षा जास्त रस्ते बांधले गेले. 1,000 पेक्षा जास्त नवीन बँक ब्रांचेस आणि 937 ATM निर्माण केल्या गेल्या. 38,000 बँकिंग करेस्पॉन्डंट्स म्हणजे BCs नेमले गेले. एखाद्या गावात रस्ता आला की आयडिओलॉजीची पकड सुटायला लागते. भारताच्या काउंटर नक्सल स्ट्रॅटेजी मधला सगळ्यात कमी चर्चेत येणारा पण अत्यंत महत्वाचा भाग होता माओइस्ट फायनान्सेसवरती हल्ला. ही चळवळ फक्त आयडिओलॉजीवर टिकलेली नव्हती, तर पैशावर टिकलेली होती. कॉन्ट्रॅक्टर्स, मायनर्स, ट्रेडर्स यांच्याकडून खंडणी उकळली जात होती. रेड कॉरिडॉरमध्ये काम करायचं असेल तर माओइस्टना पैसे द्यावे लागायचे. NIA, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट आणि स्टेट पोलीस फोर्सेसनं सगळ्यांनी मिळून हे फायनान्शियल इकोसिस्टीम अतिशय व्यवस्थितपणे उद्ध्वस्त केलं. NIAनं 40 कोटी रुपये जप्त केले, स्टेट अथॉरिटीजनी 40 कोटी रुपये जप्त केले आणि EDनं 12 कोटी रुपयांची असेट्स अटॅच केली. महाराष्ट्रात गडचिरोली पोलिसांनी
पोलीस दादा लोरा खिडकी नावाची एक योजना चालू केली. पोलीस दादा लोरा खिडकीचा अर्थ होतो पोलीस भावाची खिडकी. या अंतर्गत सगळ्या सरकारी योजना नक्षलवाद्यांच्या हार्डकोर एरियापर्यंत पोहोचवायचं काम केलं. जिथे या योजना पोहोचणार नाहीत असा प्रयत्न नक्षलवादी कायम करत राहिले होते. याशिवाय गडचिरोली पोलिसांनी एक प्रोजेक्ट संजीवनी चालू केला. म्हणजे जे नक्षलवादी सरेंडर करतील त्यांचं पुनर्वसन करायचं, त्यांना शिक्षण द्यायचं, त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या घरच्यांना कौशल्य द्यायचं आणि त्यांना समाजातल्या इतर घटकांच्या बरोबर आणायचं आणि आपण काही वेगळे आहोत अशी भावना त्यांच्या मनात राहू नये अशा पद्धतीचं काम या संजीवनी प्रोजेक्ट अंतर्गत केलं गेलं. एकट्या 2025 मध्ये जयराम रेड्डी, नंबला केशवाराव अलियास बसवराजू, पप्पू लोहारा, प्रभात गंजू, माधवी हिदमा असे अनेक सिनियर नक्सलाइट लीडर्स सिक्युरिटी फोर्सेसनं मारून टाकले. मे 2025 मध्ये अबू जमाट जंगलामध्ये झालेला एन्काउंटर सगळ्यात निर्णायक ठरला. सीपीआय माओइस्टचा लीडर जनरल सेक्रेटरी नंबला केशवराव याच्यावरती 1.5 कोटींचं बक्षीस होतं. तो मारला गेला. हा माणूस दशकांपासून जंगलात बसून संपूर्ण चळवळ चालवत होता. तो संपला आणि नक्षलवादी चळवळीची घटका भरली असं म्हणायला हरकत नाही. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टनं 2023 मध्ये सुकमा डिस्ट्रिक्टमध्ये स्टेप बाय स्टेप तो क्लिअर केला. ऑपरेशन ब्लॅक थंडरनं 2025 मध्ये ओडिशा बॉर्डर सगळ्या क्लिअर केल्या. तिथं प्रिसिजन स्ट्राईक्स केले. 2026च्या सुरुवातीला 6 दशकात पहिल्यांदाच सीपीआय माओइस्टकडे कोणतंही फंक्शनल सेंट्रल कमांड म्हणजे नेतृत्वच उरलं नाही. डोकं नसलेली संघटना जास्त दिवस लढू शकत नाही. नेता नसलेली आयडिओलॉजी लोकांना नव्यानं भरती करू शकत नाही. पण भारतानं सगळेच काही नक्षलवादी मारले नाहीत. कित्येकांना बरोबर रस्त्यावर आणलं म्हणजे ट्रॅकवर आणलं. 2015 ते 2025 या काळात 10,000 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी सरेंडर केलं. एकट्या 2025 मध्ये 2300 जणांनी शस्त्र खाली ठेवली. 2026च्या पहिल्या 3 महिन्यात म्हणजे मार्च पर्यंत 630 पेक्षा जास्त जणांनी सरेंडर केलं. हे फक्त आकडे नाहीत, प्रत्येक सरेंडर म्हणजे एका माणसाची गोष्ट आहे. पापाराव 56 वर्षांचे, दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा मेंबर, वेस्ट बस्तर डिव्हिजनचा शेवटचा एक मोठा फायटिंग कमांडर तो ओळखला जायचा. तो जगदाळपूरला आले. त्यांच्याबरोबर 18 साथीदार होते, 10 पुरुष 8 महिला. त्यांनी 8 AK-47, एक SLR आणि इतर अनेक शस्त्र ही सगळी सरेंडर केली. त्याचबरोबर त्यांनी 12 लाख रुपये सरेंडर केले. अशीच गोष्ट महाराष्ट्रात भूपतीने केली. त्यानं त्याच्या 60 साथीदारांच्या बरोबर महाराष्ट्र सरकारसमोर शरणागती पत्करली. या लोकांनी एक ओळखलं होतं की एक दिवस आपण जंगलात लढून लढून मरून जाऊ, पण आपण आपल्याला जे अचीव करायचं आहे ते कधीही अचीव करू शकणार नाही. भारतात ही जी नक्षलवाद्यांची सरेंडरची लाट आली ती अगोदरच्या जे प्रयत्न केले होते त्याच्यापेक्षा थोडी वेगळी ठरली. यावेळी सरकारनं सरेंडर जेन्युइनली अट्रॅक्टिव्ह केलं. लोकांचा अपमान करायचा नाही असं ठरवलं. शिक्षा द्यायची नाही असं ठरवलं. त्यामुळे ट्रान्सफॉर्मेटिव्ह सरेंडर केलेल्या अनेकांना 50,000 रुपये तातडीची मदत केली गेली. 36 महिने मंथली स्टायपेंड दिला गेला. PM आवास योजनेअंतर्गत घर दिलं गेलं. मुलांना 12वी पर्यंत मोफत शिक्षण, ग्रुप सरेंडर करणाऱ्यांसाठी डबल बक्षिसं दिली गेली. पंचायत ज्या नक्षल फ्री झाल्या त्यांना कम्युनिटी इन्सेंटिव्ह म्हणून 1 कोटी रुपये दिले गेले. 2025 मध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देवसाई यांनी जगदाळपूरमध्ये कॅफे पांडमचं उद्घाटन केलं. सरेंडर झालेल्या माओइस्टनी ह्या कॅफे पांडम बनवलेलं होतं. विचार करा, जे माओइस्ट पूर्वी जंगलात शस्त्र घेऊन फिरत होते ते आता कॅफे चालवायला लागले, बिझनेसमॅन झाले आणि त्याचं उद्घाटन करायला स्वतः मुख्यमंत्री गेले. आणि मग आहे संजय पोटमची गोष्ट. एकेकाचा नक्सलाइट कमांडर बद्रू या नावानं ओळखला जायचा, पण यानं सरेंडर केलं. तो नंतर भारताच्या पोलीस सर्व्हिसेसमध्ये गेला. 2025 मध्ये त्याला 3ऱ्यांदा राष्ट्रपतींचं शौर्य पदक मिळालं. एकेकाचा नक्षलवादी पण आता देशाचा रक्षक झाला. जिल्हे होते ज्यामध्ये नक्षलवाद होता, 2026 मध्ये फक्त 2 जिल्हे शिल्लक राहिले. सीपीआय माओइस्टच्या सेंट्रल कमिटी आणि पॉलिट ब्युरोचे सर्व 21 सदस्य एकतर न्यूट्रलाइज झाले, मारले गेले किंवा त्यांनी सरेंडर केलं. बिहार एकेकाचा नक्सल हार्टलँड होता, पण आता बिहार नक्सल फ्री डिक्लेअर झाला. जेव्हा राज्यातला शेवटचा मोठा जो माओइस्ट होता सुरेश कोडा याला पकडलं गेलं आणि तो सरेंडर झाला. कर्नाटक, केरळ, तेलंगण अशा एकामागून एक राज्यातून इंटरनल सिक्युरिटी मॅप्स मधून नक्षलिझमला टिक ऑफ करायला सुरुवात झाली. 12 राज्यामध्ये पसरलेली आणि 12 कोटी लोकांना दहशतीत ठेवणारी ही चळवळ छत्तीसगड मधल्या काही पॉकेट्समध्ये आता शिल्लक राहिलेली आहे. रेड कॉरिडॉर जवळजवळ नष्ट झालेला आहे. जगासाठी भारताचा हा धडा आहे. तुम्ही अशा बंडखोरी विरुद्ध नक्षलवादासारख्या फक्त गोळ्या झाडून त्यातून बाहेर पडू शकत नाही. तुम्हाला त्यातून विकास करत बाहेर पडावं लागतं. बंदुकीसोबत रस्ता असला पाहिजे, शाळा असली पाहिजे, हॉस्पिटल्स असल्या पाहिजेत, नोकऱ्या असल्या पाहिजेत. आणि 31 मार्च 2026 रोजी भारतानं तो चॅप्टर बंद केला जो 1967च्या उन्हाळ्यात जवळजवळ 60 वर्षापूर्वी पश्चिम बंगालच्या त्या गावामध्ये ओपन झालेला होता. ही होती भारताची नक्षलवादाविरुद्ध मिळवलेल्या विजयाची कहाणी.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.